आज आहे गौरींच्या आगमनाचा दिवस, तर त्यांच्या स्वागतासाठी तर काहीतरी बनवलंच पाहिजे। तर परंपरा चालत आलेली आहे की गौरींच्या आगमनाच्या दिवशी होते त्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण भाजी भाकरीचा नैवेद्य बनवणार आहोत। इथं मी वडी बनवलेली आहे, हिरवी भाजी, त्याचबरोबर तिखट भाजी, त्याचबरोबर भात बनवलेला आहे, डाळीची आमटी आणि ह्या तांदळाच्या भाकरी बनवलेल्या आहेत। याची संपूर्ण रेसिपी आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी सगळ्यात आधी मी काय केलं, भात लावलेला होता, साधाच भात मी केलेला आहे पांढरा। त्याचबरोबर डाळ मी इथं शिजण्यासाठी घातली होती, पातेल्यामध्येच घातली होती, कारण कुकरमध्ये घातली तर ती जास्त गिर होते, ती घरात आवडत नाही, त्यामुळे मी पातेल्यामध्येच घातलेली होती। ती शिजते तोपर्यंत मी बाकीची सगळी इथं तयारी करून ठेवलेली आहे। भाज्या चिरून ठेवलेल्या आहे, त्याचबरोबर कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे, कांदा चिरून ठेवलेला, बाकीचं सगळं साहित्य मी इथं तयार करून ठेवलेलं आहे। कुकरला पण शिट्टी झालेली आहे आणि आपला भात इथं तयार झालेला आहे। आता आपण तिखट भाजी बनवणार आहे, त्यासाठी इथं मी मोठी कढई गॅसवर ठेवलेली आहे, कारण मी जास्त भाजी बनवणार आहे। त्याच्यामध्ये मी 5-6 चमचे तेल गरम केले, तेल व्यवस्थित तापले की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेली आहे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि इथं मी कढीपत्ता घालून घेतलेला आहे। जास्त ह्याच्यामध्ये मसाला वापरायचा नाही। हे 2-3 मिनटं परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। ह्याची रेसिपी मी आधीच पोस्ट केलेली आहे, ती नक्की जाऊन तुम्ही बघा। आता हे परतवून झाले की ह्याच्यामध्ये आपण ह्या मिक्स भाज्या घालणार आहोत। ह्याला शेका भाजी असंही म्हटलं जातं। ह्या भाजीमध्ये जास्त बियांच्या भाज्या वापरल्या जातात। त्याचबरोबर इथं मी दोडका आणि दुधी भोपळा ह्याच्यामध्ये घातलेला आहे। वांगा आणि बटाट्याचा ह्या भाजीमध्ये वापर केला जात नाही। हे 2-3 मिनटं तेलामध्ये परतवून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार कांदा लसूण मसाला चटणी आणि मीठ घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी इथं 1 चमचाभर धने पावडर टाकलेली आहे आणि जे शेंगदाणे मी अर्धा तास भिजवलेले होते तेही ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत। ते छान असं परतवून घ्यायचं 1-2-3 मिनटं। परतवून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे। गरमच पाणी घालायचं म्हणजे भाज्यांना छान अशी चव येते आणि भाज्या लगेच शिजतात। हे बघा, मस्त असं हे परतवून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे। जर तुम्हाला थोडीशी पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त वापरा। तर इथं मी अर्ध पातेलं होईल इतकं पाणी घातलेलं आहे, म्हणजे अर्धा तांब्या, आणि झाकण लावून आपल्याला शिजवायचं आहे बारीक गॅसवर। मी दुसरीकडे ते शिजण्यासाठी ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया। इथं कढईमध्ये मी 3 चमचे तेल गरम केलं, त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरलेला घालून घेतला। त्याचबरोबर इथं मी हिरव्या मिरच्या 2 तुकडे करून टाकलेले आहेत, त्याचबरोबर ठेचलेला लसूण पण टाकून ते छान असं 2-3 मिनटं परतवून घ्यायचं। हे परतवून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला ही शेपूची भाजी, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी भोपळ्याची पाने आणि चवळीची जी पाने असतात ती घालून चिरलेली आहे भाजी ही घालून छान असं ते परतवून घ्यायचं। ह्या नैवेद्याचं हेच वैशिष्ट्य आहे की ह्याच्यामध्ये भाजी जी बनवली जाते ती मिक्स केली जाते, म्हणजे हिरवी पालेभाजी जी बनवली जाते ती पण मिक्स भाज्या वापरल्या जातात, आणि जी लाल भाजी बनवली जाते त्यामध्ये पण मिक्स भाज्या वापरल्या जातात। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तूर डाळ टाकायची आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे छान असं परतवून घ्यायचं। शेंगदाण्याचा कूट नंतर टाकायचा, आधी टाकायचा नाही, नाहीतर काय होतं की भाजी खाली लागायला सुरुवात होते। हे बघा, झाकण लावून आता आपण हे 10 मिनटं व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। 10 मिनटानंतर हे बघा, मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे। जे पाणी राहिलेलं आहे ते आपण आटवून घ्यायचं आहे, पुन्हा झाकण लावायचं नाही, नाहीतर भाजी काळी पडते। आता ह्याच्यामध्ये बारीक केलेला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर ही भाजी लगेच सुकी होते, त्यातलं पाणी लगेच ते शेंगदाण्याचं कूट ओढून घेतं। हे बघा, मस्त अशी आपली हिरवी भाजी पण तयार आहे। आता जी आपण तिखट भाजी शिजायला घातली होती ती पण इथं शिजलेली आहे। हे बघा, आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे। शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये पण आधी टाकायचं नाही, नाहीतर भाज्या लवकर शिजत नाहीत। हेही मिक्स करायचं आणि झाकण लावून आपल्याला ही 5 मिनटं पुन्हा एकदा शिजवून घ्यायचे। 5 मिनटानंतर हे बघा, मस्त अशी ती एकजीव झालेली आहे आणि मस्त अशी शिजलेली आहे।
आता तुम्हाला जर ती पातळ वाटत असली तर थोड्या वेळानंतर ती थंड झाल्यानंतर घट्ट व्हायला सुरुवात होते, कारण शेंगदाण्याचा कूट आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे. हे दोन्ही भाजी तयार आहेत. आता आपण आमटी करून घेऊया. आमटीसाठी मी इथं कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलं, त्याचबरोबर ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता टाकून 2-3 मिनटं परतवून घ्यायचं. हे परतवून झाले की त्याच्यामध्ये आपण शिजवलेली तूर डाळ टाकून घ्यायची आणि गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं. त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार कांदा लसूण मसाला चटणी आणि मीठ घालून घ्यायचं आणि ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. उकळी येते तोपर्यंत आपण वडीची तयारी करून घेऊया. वडीसाठी मी इथं कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार कांदा लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे. जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्या थोड्या जास्त वापरू शकता. आणि हे 2 मिनटं तेलात परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची. तेलात हळद टाकली की वडीला छान असा पिवळसर कलर येतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे मी इथं 1 वाटीच पाणी घातलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडं त्याला पाण्याला उकळी यायच्या आधीच आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचे. जर उकळी आली पाण्याला आणि त्यामध्ये जर तुम्ही पीठ घातलं तर गाठी होण्याची शक्यता असते, त्यामुळे पाण्याला उकळी यायच्या आधीच आपल्याला हे पीठ त्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा मस्त असं ते हलवत राहायचं आहे. एकसारखं हलवायचं म्हणजे गाठी अजिबात राहत नाही. थोडंसं घट्टसर येईपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं. गॅस मीडियम करायचा, जास्त पण मोठा करायचा नाही. हे बघा मस्त असं ते घट्ट यायला सुरुवात होते. बघा छान असं ते पीठ झालेलं आहे घट्टसर. आता हे आपण पोळपाटावर काढून घेऊया. तर पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्याच्यावर सुकं खोबऱ्याचा किस किंवा ओल्या नारळाचा किस जरा टाकला तरी चालतो. त्याचबरोबर कोथिंबीर टाकायची आणि जे आपण वडीसाठी बनवलेलं मिश्रण होतं ते त्याच्यावर घालून घ्यायचं आहे. गरम असतानाच आपल्याला ते पसरवून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ते पसरत नाही, त्यामुळे गरम असतानाच हे आपल्याला हाताने मस्त असं पसरवून घ्यायचं आहे. थोडं गरम पाण्याचा हात लावला तरी चालतो. अशा पद्धतीने तुम्हाला ज्याप्रमाणे पातळ किंवा जाड हवे असेल वडी त्याप्रमाणे थापून घ्यायची आहे ती पोळपाटावर. आणि ही पुन्हा एकदा त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. ही वडी थंड होते तोपर्यंत काय करायचं तर आमटीला ते छान अशी उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये पण थोडीशी कोथिंबीर टाकायची. इथं आपली डाळीची आमटी पण तयार झालेली आहे. तर बऱ्यापैकी आपला नैवेद्य इथं तयार झालेला आहे. तर वडी पण आता थंड झालेली आहे. वडी पण आपण कट करून घेणार आहे. तर चाकूला थोडंसं तेल लावायचं आणि बाजूच्या कडा कट करून घ्यायच्या, म्हणजे वडी आपली आकारात छान अशी कापता येते. तुम्हाला ज्याप्रमाणे आकार हवा असेल, चौकोनी किंवा ज्याप्रमाणे त्या पंचकोनी अशा बनवल्या जातात त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. इथं मी चौकोनी वड्या कापून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने लहान मोठ्या आकाराच्या वड्या तुम्ही करू शकता. ही वडी थोडी पातळ केली आहे, कारण वडी पातळ खायला खूप छान लागते. जास्त पण जाड केली तर ती छान लागत नाही, त्यामुळे जास्त पण जाड करायची नाही किंवा जास्त पण पातळ अशी ती बनवायची नाही. अशा वड्या त्याच्या करून घ्यायच्या आहे. आणि चाकूला तेल लावलं की ते पीठ अजिबात त्या चाकूला चिटकत नाही, त्यामुळे चाकूला तेल लावायचं. हे बघा मस्त अशी वडी तयार झालेली आहे. दोन्ही बाजून त्याला खोबरं आणि कोथिंबीर मस्त अशी चिकटलेली आहे. ह्या वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं वड्या आपल्या करून तयार आहेत. आता शेवटी राहिल्यात त्या भाकरी. तर आज भाकरी ह्या तांदळाच्या केल्या जातात. तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये गरम पाणी घालून ते पीठ छान असं मिक्स केलं. त्यानंतर हाताने छान असं ते मळून घेतलं थोडं गार पाणी घालून. तांदळाचं पीठ हे चिकट असतं, त्यामुळे गरम पाणी थोडंसंच घालायचं, जास्त घालायचं नाही. आणि ते व्यवस्थित असं थोडं गार पाणी घालून मळून घ्यायचं. ज्याप्रमाणे आपण ज्वारीची भाकरी करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. हे मळून झाले की ह्याच्यापासून आपल्याला भाकरी करून घ्यायची आहे. ही भाकरी छान लागते आज खायला. आणि तिखट भाजी किंवा हिरवी भाजी आजच्या दिवशी तुम्ही कशीही बनवा ती छानच लागते, कारण आजच्या दिवसाचं ते वैशिष्ट्यच आहे की म्हणजे तुम्ही कशीही बनवली भाजी तरीही ती छानच लागते. अशा पद्धतीने पातळ आपल्याला ही तांदळाची भाकरी थापून घ्यायची आहे. भाकरी छान अशी थापून झाली की ते आपल्याला तव्यामध्ये अलगद अशी टाकून घ्यायचे. त्याला वरून थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी थोडंसं वरून सुकलं की मगच ती पलटवून घ्यायचे.
हे बघा पाणी वरून सुकलेलं आहे, ती पलटवून घ्यायची आणि खालून छान अशी भाजली की दुसऱ्या साईडने पण ती छान अशी गॅसवर भाजून घ्यायची. इथं आपली मस्त अशी तांदळाची भाकरी टम्म अशी फुगलेली आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या पण भाकरी मी करून घेणार आहे. मस्त अशी ती कडेने भाजून घ्यायची म्हणजे खायला छान लागते, ती कच्ची लागत नाही. हे बघा भाकरी मस्त अशी भाजलेली आणि फुगलेली पण आहे. इथं आपला सगळं नैवेद्य तयार आहे. भात तयार आहे, भाजी तयार आहेत, वड्या तयार आहेत, आमटी तयार आहे, त्याचबरोबर भाकरी पण तयार आहेत. तर तुमच्याकडे पण हीच पद्धत आहे का? तुमच्याकडे पण तांदळाच्याच भाकरी केल्या जातात का? ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.